नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आहे नागपंचमी. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण आज श्रावणातील पहिला सोमवार देखील आहे. तर श्रावणी सोमवारच्या सुद्धा शुभेच्छा. ड्युटीवरून आल्यानंतर मी छान असे आवरून तयार झाले. घरातले सगळेजणच आवरून तयार झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे मंदिरामध्ये. आमचं जे छोटंसं पिल्लू आहे ना, जीजा समूचं बाळ, त्या बाळाला घेऊन आम्ही मंदिरात चाललोय. फर्स्ट टाइमच बाळाला बाहेर नेणार आहे. आणि हे बघा कोण आलेलं आहे, बाळाचे बाबा आलेले आहेत. त्यांनी बाळाला घेतलंय. बाळ पण छान पैकी आवरून तयार झालेलं आहे. आपली नित्या देखील छान आवरून तयार झालेली आहे. हातात काय आहे? बाळ. मामाने जसं बाळाला घेतलंय तसंच नित्तूने पण पकडलंय. बाळाची आई देखील छान आवरून तयार झालेली आहे. खूप दिवसातून त्यांना आवरायचा असा चान्स मिळालाय. कुठे आहे दुसऱ्या बाळाची आई? हो. कुठे आहे बाळ तुमचं? हे बघा, दुसऱ्या बाळाची आई देखील आवरून तयार झालेली आहे. बाळ रडते का तुमचं? झोपलं का? बर. होय. बाहेर जायची वेळ झाली तरी देखील बघा आईचा मेकअप झालेला नाहीये. बाळाला अजून नटवायचं चाललंय. चला लवकर. नित्तू पण लगेच बघा आत्तूची कॉपी करायला लागली. अगं ब्रासलेट नको घालू बाळाला. चल. आमच्या घराजवळच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. त्या मंदिरात आता बाळाला आणलेलं आहे. हे आहे बाप्पाचं मंदिर आणि इकडे सगळ्या आमच्या आत्यांच्या मैत्रिणी वगैरे बसलेल्या आहेत. या देखील आत्यांच्या मैत्रिणी आहेत. दररोज मंदिरामध्ये ना 6 वाजता संध्याकाळी भजन असतं. बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आम्ही देखील सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय. आता आत्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या सगळ्या इथं आता फेर धरणार आहेत. नागपंचमी असल्यामुळे सगळेजण बाळाला घेत आहेत. सगळ्यांच्या आता ना फुकड्या चालल्या तिथे बघा. माझा दादा येईल ग, दादाच्या मांडी बसीन ग. दादा तुझी बायको चोरटी लाख पाटी. आज ना बऱ्याच दिवसातून फुगडी खेळली. वेगळं वाटतंय. सगळ्या लेडीज गँगचे ना स्टाईल मध्ये फोटो काढायचे चाललेत बघा. सगळ्यांचा डान्स, गाणी, मस्ती चालले. आता बघा लेडीज फॅशन शो चालू झालेला इथे. सगळ्या आज्या आता फॅशन करतायत.
सगळ्यात फॅशनेबल आजी. सगळेजण ना आता मला नाव घे म्हणून फोर्स करतायत. आता सगळ्यांच्या आग्रहात एक नाव घेते. नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं. नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं. नवरोबांचा थाट लाखात एक, निखिल रावांचं नाव घेते, वेदपाटकांची लेख. बाळाचं देवदर्शन चालू आहे. बाहेरून जाऊन घरी आलोय आणि आता निवांत बसलोय जरा वेळ. आज आम्ही बाळाला बाहेर न्यायचं ठरवलं होतं, म्हणजे आत्याने ठरवलं होतं. आणि बाळाचं पहिलंच देवदर्शन, गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आणि तिथे गेल्यानंतर सगळ्या ज्या लेडीज आल्या होत्या त्यांनी छान असा फेर वगैरे धरला आणि नागपंचमीची गाणी वगैरे म्हटली. आमच्या तर लक्षात नव्हतं की असं काही होईल. आम्हाला पण छान वाटलं गाणी वगैरे ऐकून. मागच्या काही वर्षापासून ना नागपंचमी किंवा असे खेळ वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही तर विसरूनच गेलोय. पण नवीन पिढीला तरी या गोष्टी माहीत व्हायला पाहिजेत. त्यामुळे आम्ही नित्तूला अशा ठिकाणी आवर्जून पाठवतो. आणि ज्या भजनातल्या सगळ्या आजी आहेत ना त्या नित्तूच्या एकदम फेवरेट झालेल्या आहेत. नित्तू पण सगळ्यांची आठवण काढत असते, त्या पण नित्तूची आठवण काढतात. सगळेजण नित्तूचा खूप लाड पण करतात. नित्तू एकदम छान मिक्स झालेले त्यांच्यात. बऱ्याच दिवसातून असं फुगडी, झिम्मा वगैरे हे खेळ खेळून ना खूप छान वाटलं. आज नागपंचमीच्या सणानिमित्त आमच्या आत्याने पुरण घातलेलं आहे. काय काय बनवलंय ते दाखवते. इकडे ना छान अशी कटाची आमटी बनवून ठेवलेली आहे बघा. यामध्ये वरण बनवलेलं आहे. इकडे ना पुरण बनवून ठेवलेलं आहे. इथे भात बनवलेला आहे. थोडाफार स्वयंपाक बनवून झालाय. बाकी भजी, कुरवडी, पोळ्या बनवायच्या आहेत. ते आता बनवूया. चला तर मग आपल्या या छोट्याशा व्लॉगचं करूया एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही नागपंचमीचा खेळ खेळलात की नाही हे देखील सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना.